कथेचं नाव आहे वाडा. भाग दुसरा. लेखक देवगण. भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता पुढे. रात्रीचे 12 वाजून गेले होते. थोड्याच अंतरावर रस्त्याच्या बाजूला एक खानावळ म्हणजेच हॉटेल दिसलं. पाटलांनी बाळूला गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवण्यास सांगितले. गाडीतून तिघेही उतरले व त्या लहानशा खानावळाकडे निघाले. ते जाताच हॉटेलमधून एक मध्यम वयाची व्यक्ती बाहेर आली. त्याने तिघांचे स्वागत केले व तो म्हणाला, "या साहेब, या, बसा. काही घेणार का?" पाटीलने विचारले, "काय मिळेल?" त्यावर ती व्यक्ती म्हणाली, "शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल. तसेच चहा व नाश्त्याची सुद्धा सोय आहे." पाटील म्हणाले, "जेवण आण." फक्त सकाळी सकाळी त्यांचे जेवण झाले होते. ते भुकेने व्याकुळ झाले होते. पण रस्त्यास कुठे साधी टपरीसुद्धा लागली नव्हती. एवढ्या रात्री इथे एक छोटेसे हॉटेल लागले. जेवण त्यांच्या पुढ्यात होते. दुपारपासून ते भुकेलेले होते. त्यांनी जेवणाला सुरुवात केली. जेवता जेवता पाटीलांनी विचारले, "काय नाव तुझे आणि एवढ्या रात्रीपर्यंत कशी खानावळ चालवतोस? तुला भीती नाही वाटत का?" भीती शब्द पाटलाला आता चांगलाच ठाऊक झाला होता. पाटलांनी विचारलेल्या प्रश्नावर तो व्यक्ती जरा हसला व त्याने सांगायला सुरुवात केली, "मी सखाराम. शेजारच्याच गावात माझे घर आहे. फक्त जायला थोडे जंगल लागते. पण त्यात घाबरण्यासारखे काही नाही. मी लहानपणापासून वडिलांसोबत इथे काम करतो. वडिलांची तब्येत बरी नसते म्हणून मलाच सगळे बघावे लागते. आधी इथे फक्त एक टपरी होती. मीच थोडीफार सुधारणा करून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी जेवणाची सोय केली. इथे दिवा लावला." तिघेही जेवता जेवता सखारामचे बोलणे ऐकत होते. त्यांचे जेवण आटोपले आणि विश्रांती घेण्यासाठी ते तेथील बाकड्यावरतीच बसले. त्यांच्यात आता चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. वेळ झाला होता. रात्रीचे 2 वाजले होते. चंद्रप्रकाश जमिनीवरती पडला होता. विजा चमकणे थांबल्या होत्या. अवकाश स्वच्छ होते व चंद्र चांगलाच चमकत होता. पाटील म्हणाले, "वेळ झाली आहे सखाराम, आम्ही निघतो." सखाराम म्हणाला, "या पाटील, घाबरू नका, सगळं ठीक होईल." ते तिघेही निघाले. सखारामसुद्धा खानावळला कुलूप लावून घरी जाण्यासाठी गेला. पाटलाने गाडीचे मागचे दार उघडले. रघुनाथकडे पाहत ते म्हणाले, "ये रघुनाथ, बस." रघुनाथ दचकून मागे सरकले. पाटलाला ते ओरडले, "मागे हो पाटील, गाडीत कुणीतरी आहे." पाटलाने गाडीत बघितले. गाडीत एक काळी आकृती बसलेली होती. तिची नजर त्या दोघांवर खिळली होती. नजर कसली ते 2 लाल भडक डोळे होते. पाटील काही हालचाल करणार तोच त्याला एक जोरदार धक्का बसला. ते काही अंतरावर जाऊन खाली कोसळले. बाळू ओरडला, "मालक!" आणि तो त्या दिशेने धावला. रघुनाथही एकदम मागे वळाले. पाऊल उचलणार तोच ती काळी आकृती समोर ठाकली, अगदी तोंडासमोर. तो काळवंडलेला व कुजलेला चेहरा, एक प्रकारचा कुबट वास रघुनाथला आला. ती एक स्त्री होती, पण अगदी काळी. तिचे शरीर काही अंशी कुजले होते. एक प्रकारचा काळा धूर तिच्या संपूर्ण शरीरातून निघत होता, ज्याने तिला एक काळसरपणा आला होता. कान फाडणारा आवाज रघुनाथच्या कानावर आला. ती स्त्री ओरडत होती. जणू काही ती आपली सर्व शक्ती एकटवत होती आणि एक जोरदार धक्का रघुनाथला बसला. ते हवेत उंच उडाले. अगदी वेगात जाऊन गाडीच्या मागच्या बाजूला धडकले. गाडी काही अंतर घसरली. ती स्त्री आता आपला वार करण्यासाठी रघुनाथच्या दिशेने धावली. रघुनाथ कसेबसे गाडीला रेलून उठला होता. त्या काळ्या आकृतीला आपल्याकडे धावताना पाहून त्याचे डोळे विस्फारले गेले. रघुनाथला वाचवण्यासाठी पाटील मध्ये पडले. त्या स्त्रीने आपला हात उंचावला होता. ती आपल्या तीक्ष्ण नखांचा वार पाटीलवर करणार होती, पण तेवढ्यात बाळू मध्ये पडला. त्याने तीक्ष्ण नखांचा वार त्याने स्वतःवर झेलला. ते नखे त्याच्या खांद्यात रुतली. एक मांसाचा गोळा जमिनीवर पडला. त्याबरोबर पाण्यासारखे रक्त त्याच्या जखमेतून ओंघळले. बाळूच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली व तो जमिनीवर कोसळला. आपला वार चुकला त्याबद्दल त्या वाईट शक्तीला अत्यंत राग आला होता. तिने एक सिंहासारखी डरकाळी फोडली. तिचा हात पाटलाच्या गळ्यावर पडला. तिने त्याला एखादी सुकलेली पेंडी फेकावी तसे हवेत फेकले. आता तिचा हात रघुनाथच्या गळ्यावर आवळला गेला. तिने त्यालाही हवेत उचलले. रघुनाथच्या शिरा फुगल्या. सर्व शरीर सुन्न पडू लागले. श्वासासाठी तो धडपड करू लागला. हवेत पाय झाडू लागला. एकदम ती काळी सावली किंचाळली. तिचा हात कधीच रघुनाथच्या गळ्यावरून सुटला होता. रघुनाथ जमिनीवर कोसळला होता.
ती काळी आकृती आता तडफडत किंचाळत जमिनीवर लोळत होती आणि अचानक ती नाहीशी झाली. एक तांब्याचा षटकोनी रुपया एवढा पत्रा जमिनीवर पडला. तो पत्रा सखारामने त्या दुष्ट आत्म्यावर फेकला होता. पाटील लंगडत सखारामजवळ आले होते. अगदी योग्य वेळी मदत केलीस मित्रा, नाहीतर कोणीच वाचले नसते. पाटील पुढे काही बोलणार तोच तो तांब्याचा पत्रा पाटलाला देत सखाराम म्हणाले, हे सुरक्षा कवच आहे. असल्या वाईट शक्तींपासून व जंगली स्वापदांपासून संरक्षण करते. माझ्या वडिलांनी मला दिले होते, पण याची खरी गरज तुम्हाला आहे. असे म्हणत सखारामने तो पत्रा पाटलांच्या हातात दिला. पाटील डोळ्यात आसवे आणत म्हणाली, आणि तू मित्रा? सखाराम उद्गारला, माझी चिंता करू नका. असे म्हणत सखाराम जंगलातल्या दिशेने पळाला. रघुनाथ खोकत उठला. पाटलांनी विचारले, मित्रा ठीक आहेस? होय, मी ठीक आहे, पण बाळू कुठे आहे? बाळू रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला होता. अर्धे अधिक रक्त जमिनीत मुरले होते. पाटलांनी व रघुनाथने बाळूला उचलून गाडीत ठेवले. पाटलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यांनी बाळूचे डोके मांडीवर घेतले. त्यांनी एक नजर हातातील तांब्याच्या षटकोनी पत्रावर फिरवली. एक कमळासारखी आकृती होती, ज्यात काही अक्षरे कोरले होते व दुसऱ्या बाजूला ओम असे कोरले होते. पाटलांनी गमजाने बाळूची जखम दाबून धरली होती. रघुनाथ गाडी भरधाव वेगाने पळवत होता. इकडे सखाराम जंगलातून वाट काढत जोरात पळत होता. कुठे काट्याकुट्यांवर त्याचे पाय पडायचे, ते मोडले जायचे. एक कडकड असा आवाज येत असे. पानांची सळसळ अशी जसा कोणता साप सळसळ करत सुकलेल्या पानातून जात होता. सखारामने एक नजर आकाशाकडे टाकली. चंद्रग्रहण सुरू झाले होते. त्याने पळण्याचा वेग आणखीनच वाढवला. अचानक त्याला आपल्या पायाला कोणाची तरी घट्ट पकड जाणवली. त्याचे पाय हवेत उचलले गेले व डोके खाली झाडाच्या मुळावर आपटले गेले. पानांचा एकदम सळसळ असा आवाज झाला. हवेत काही वाळलेली पाने उडाली होती. एका लोखंडावर काही आपटावे असा मोठा आवाज झाला. त्याच्या डोक्यात झिंजिन्या उठलेल्या. डोळे हळूहळू बंद होत होते. त्याला एक चेहरा दिसला, कळवणलेला, लालभलक डोळे व त्याच्या तोंडावर एक आसुरी हास्य होते. सखारामची शुद्ध हरपली. इकडे रघुनाथ गाडी वेगाने पळवत होता. अंधार चिरत रस्त्यावर गाडी वेगाने धावत होती. गाडी मागून कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला. पाटील दचकले. त्या गाडीचा रॉ रॉ करणाऱ्या आवाजापेक्षाही तो आवाज फार मोठा होता. पाटलांनी लगेच मागे वळून पाहिले. तोच साया गाडीमागे वाऱ्याच्या वेगाने धावत होता, किंचाळत होता. पाटील हादरलेच. ते रघुनाथला म्हणाले, रघुनाथ. ते सावट आपल्या मागे लागले. रघुनाथ म्हणाला, पाटील त्याला नको बघू. असे म्हणत रघुनाथने गाडीचा वेग आणखीनच वाढवला. कोणती तरी गाडीच्या टपरावर धाडकन आपटले. पाटलांनी मागे वळून पाहिले. ती स्त्री मागे नव्हती. तिने गाडीच्या टपावर उडी घेतली होती. खाड खाड टपाचा आवाज येऊ लागला. थोड्याच वेळात एकदम शांतता पसरली. काय झाले कुणालाच काही समजले नाही. एक टर्र असा आवाज झाला. काही क्षणातच ठिंग्या उडाल्या. एखादे कापड फाटावे तसे तिने गाडीचे लोखंडी छत आपल्या एका नखाने फाडले. थोडीशी फट पडली. पाटलांचे लक्ष त्या फटीकडे खेळले होते. तेवढ्यात तिथे लाल असे काहीतरी चमकले. तो लाल डोळा होता. एक डोळा पाटलांकडे रोखून पाहत होता. पाटलांच्या हृदयाची धडधड चांगलीच वाढलेली होती. टपावरून जोरजोरात हसण्याचा आवाज आला, अगदी काळजाला चिरणारा. ही ही ही. आज चंद्रग्रहण होते व त्या चंद्रग्रहणामुळेच त्या वाईट आत्म्याची शक्ती वाढत चाललेली होती. म्हणून पाटलांकडे सुरक्षा कवच असून देखील ती इतक्या जवळ येऊन पोचली होती. ते तिघे आता मरणाच्या दारावर येऊन पोचले होते. रघुनाथने गाडी एखाद्या वळणावर वळवावी तशी अचानक वळवली. पाटील बाजूला लोटले गेले. गाडीच्या टपावर एक तेजस्वी प्रकाश चमकला. आता सर्व काही सामान्य होते. गाडी थांबलेली होती. पाटलांची नजर इकडे तिकडे फिरत होती. रघुनाथ म्हणाले, पाटील आता भीती नाही. हा महादेव रक्षण करता आहे. समोरच महादेवाचे एक भव्य मंदिर होते. रघुनाथने गाडी तिथे थांबवली होती, ज्यात एक शिवलिंग होते. तांब्याच्या मोठ्या कळशातून थेंब थेंब पाणी त्यावर पडत होते. आजूबाजूला कित्येक समया पेटत होत्या. मंदिर जरी जुने असले तरी त्याची काळजी घेतली जात असावी. त्या मंदिरात कोणीही नव्हते, कारण ते मंदिर गावापासून व शहरापासून दूर होते. दोघांनी हात जोडून मनमोन महादेवाला प्रणाम केला.
रघुनाथने परत गाडी रस्त्यावर काढली व वेग वाढवला. पाटलांच्या मनात अजूनपर्यंत भीती दाटली होती. त्यांनी रघुनाथला विचारले, रघुनाथ, ते परत तर येणार नाही ना? रघुनाथ म्हणाले, नाही पाटील, आपला रक्षणकर्ता येथे उभा आहे, शिवशंभो. थोड्याच वेळात गाडीने शहर गाठले. एका खासगी रुग्णालयात बाळूला दाखल करण्यात आले. त्याची तब्येत फारच नाजूक आहे असं डॉक्टरांनी सांगितले. पाटील बाळूच्या उसाला बसून होते. त्यांचे डोळे केव्हा लागले त्यांनाच माहीत नाही. सकाळ केव्हा झाली रघुनाथला काही समजले नाही. पाटील अजूनपर्यंत झोपेतच होते. त्याने पाटलाला हाक मारली, पाटील उठ, आपल्याला निघायचे आहे. सगळं आवरून त्यांनी नाश्ता जवळच्याच हॉटेलात केला. आता गाडी वेगात चालली होती. पाटील मागे रेलले. 2 दिवसांची सतत धावपळ, त्यांना शांत झोपसुद्धा मिळाली नाही. त्यांचे डोळे लागले आणि मनात एक विचार चक्र चालू झाले. 60तले वय, वरून हे म्हातारपण आणि त्यात झेलावे लागणारे हे कष्ट. जर का बाळूमध्ये पडला नसता तर हा पाटील वाचला नसता. तो वार त्यांच्यावर होणार होता आणि एका तडाख्यात पाटील जागीच गतप्राण झाले असते. बाळू त्यांचा मुलगा तर नाही, पण मुलापेक्षाही जास्त काळजी करणारा असा आपलासा होता. हा रघुनाथ त्याच्या लहानपणापासूनचा मित्र. लहानपणी तो किती छोटा वाटायचा आणि आज तो किती मोठा झाला आहे. किती निडरपणे सर्व समस्यांना तोंड देत आहे. मित्र असावा तर असा, सुखात मागे नि दुःखात पुढे. आणि ती कोण? लक्ष्मी. होय, लक्ष्मी, जिने आमच्या घराण्याची सगळी अब्रू घालवली. किती संस्कारी वाटली होती. पण म्हणतात ना, दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. तो दिवस पाटलांना चांगला आठवला जेव्हा तो आपल्या पत्नीसोबत तिच्या गावच्या लग्नाला जात होता. सक्कूने म्हणजेच पत्नीने विचार काढला, अहो किती दिवस दुसऱ्यांच्या मुलाच्या लग्नात जाणार? आपल्या मुलाचा काही विचार आहे की नाही? तो आता चांगलाच तरुण झालाय. काही वर्षाने आपल्यासारखा म्हातारा होईल की काय अशी भीती वाटते. पाटील म्हणाले, कोण? बाळू? अगं त्याचे तर अगदी थाटामाटात लग्न पार पडले ना. सक्कू म्हणाली, म्हणजेच पाटलीनबाई, मी बाळूची गोष्ट करत नाही. डोळ्यासमोर नाही म्हणून विसरलात का मुलाला? पाटील काही न आठवल्यासारखे, अगं कोण? पाटलीन आता चांगलीच चिडली होती. थोड्या रागातच म्हणाली, सुरेशराव, तुमचा एकुलता एक मुलगा. पाटील म्हणाले, अच्छा, तो आठवला, पण त्याला साजेशी मुलगी मिळत नाही, त्याचे काय? सक्कू म्हणाली, म्हणजे तो असाच राहायचा? पाटील म्हणाले समजुतीच्या स्वरात, नाही तसं काही नाही, पण काही बोलणार तोच गाडीसमोर कोणीतरी आले. पाटलांनी एकदम ब्रेक लावला. बाईसाहेब तर सीट बेल्टमुळे वाचल्या. पाटील ओरडले, अरे कोण आहे रस्त्यात? तर ती एक तरुण मुलगी होती, जिच्या हातात एक छोटंसं बकरीचं पिल्लू होतं. तिने केविलवाण्या नजरेने त्यांच्याकडे बघितले. पाटलीने तिला विचारले, कोण मुली तू आणि अशी रस्त्यात का आलीस? ती लगेच म्हणाली, मी लक्ष्मी, तुकारामांची मुलगी. हे छोटेसे बकरीचे पिल्लू वाटेवर आले होते. आपण त्याला उडवलेच असते, पण मी धावले आणि त्याला उचलले. आता पाटील खाली मान घालून म्हणाली, मुली माफ कर, गप्पा मारत असताना लक्षच नव्हते. ती मुलगी तावातावाने तेथून निघून गेली. ती अगदी सुंदर होती. कोणालाही मोहून टाकेल असे सौंदर्य होते तिचे. सकू म्हणाली, ही तुकारामांची लेक, मला तर विश्वासच बसत नाही. अगदी लहानपणी बघितले होते तेव्हा एवढी सुंदर नव्हती. पाटील म्हणाले, अगं ते लहानपण होतं तिचं, आता कशी वाटली तुला? सकू काही न समजून म्हणाली, अहो तुम्हाला काय सांगायचे आहे, स्पष्ट सांगा. पाटील म्हणाले, आपल्या सुरेशसाठी हिशापेक्षा चांगली दुसरी कोणतीच मिळू शकत नाही, आणि तुला आणि मला एक चांगली सून. सकू आनंदाने म्हणाली, अगो बाई, मी हा विचार तर केलाच नाही. मुलगी फार गुणी आहे. आपल्याला मुलगी नाही म्हणून एक खंत सतावत होती, आज ती मिळाली. पाटील पण म्हणाले, होय सकू, आपण मग सरळ तुकारामांच्या घरी जायचे का? सकू थोडी रागातच म्हणाली, अहो आपण माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नाला आलेलो आहोत ना, लगेच कशाला एवढी घाई करता, उद्या जाऊ की? पाटील हसत म्हणाले, ठीक आहे, तू म्हणशील तसं. दुसऱ्या दिवशी पाटील तुकारामांच्या घरी गेले. तुकारामांनी पाटीलांचे स्वागत केले. त्यांच्यात जणू ओळख होती. तुकाराम पाटलांचा आदर करायचे, कारण त्यांनी आतापर्यंत असा व्यक्ती पाहिला नव्हता जो श्रीमंत असून देखील गरिबांशी आपुलकीने वागतो. तुकारामांची परिस्थिती हलाख्याची होती. थोडीशी शेतजमीन होती व त्यांची एकुलती एक मुलगी लक्ष्मी. तुकाराम पाटलांचे स्वागत करत म्हणाले, या पाटील बसा, काय काम काढलं गरिबाच्या घरी? तर पाटील म्हणाले, मित्रा, आधी तू मला श्रीमंतीच्या दरीत ढकलू नकोस, मी सुद्धा तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. त्यावर तुकाराम म्हणाले, हो, पण तुम्ही काय घेणार का? पाटील म्हणाले, नको मित्रा, जेवण करूनच आलोय. त्यावर तुकाराम म्हणाले, ठीक,
ठीक आहे, आपण आपले काही काम होते का इथे? पाटील म्हणाले, होय तुकाराम. मला आणि पाटील थोडे अडकळले. त्यांनी सकूला सांगण्यासाठी म्हणून इशारा केला. पाटलीन दचकली. तुम्हीच सांगा म्हणून तिने इशारा केला. तुकारामाला त्यांच्यात चाललेली खळबळ समजली. तो पाटलांना म्हणाला, बोल पाटील, असे बाई माणसासारखे का लाजतोस? पाटील एकदम बोलून गेले. एक काम होते मित्रा, मला तुमची मुलगी आमच्या मुलासाठी हवी आहे. एकदम वाघाच्या जबड्यातून सुटावे आणि निश्वास टाकावा असे पाटलांना झाले. त्यांची छाती धडधडू लागली होती. तिथे जवळच उभी असणारी लक्ष्मी लाजून केव्हाच आतल्यात घरात शिरली होती. थोडा वेळ शांततेत गेला. तुकाराम उठले व पाटलांचे पाय धरण्यासाठी वाकले. तोच पाटीलांनी तुकारामच्या खांद्याला धरले. काय करतोस मित्रा? मला पापांचा भागी बनवू नकोस. तुकारामांचा कंठ आता दाटून आला होता. ते म्हणाले, पाटील, आम्हा गरिबांवर आपण कृपा करणारे देव नाहीत तर काय आहात. नेहमीच मला माझ्या प्राणप्रिय मुलीची फार काळजी वाटायची. ती आमचा जीव आहे पाटील. माझी मुलगी तुमच्या घरी नक्कीच सुखात राहणार. आतापर्यंत घरात चहा करणाऱ्या ताराबाई म्हणजेच लक्ष्मीची आई व लक्ष्मी दोघी बाहेर आल्या होत्या. ताराबाईंच्या डोळ्यात पाणी स्पष्ट तरळत होते. ते पाहून सकूला राहावले नाही. तिने ताराबाईंचे हात हातात घेतले व म्हणाले, आपण निश्चिंत राहा. असा आम्ही लक्ष्मीचा सांभाळ आमच्या मुलीसारखा करणार. असे म्हणत तिने लक्ष्मीच्या डोक्यावरून हात फिरवला. लक्ष्मीने लाजून मान खाली घातली होती. पाटलांनी आनंदाच्या सुरात तिला चिडवीत म्हटले, बघा कशी लाजत आहे माझी सून. आता लक्ष्मीला तिथे उभे राहावे ना. ती लाजतच आतल्या घरात पळाली. ते पाहून सर्वजण आनंदाने हसले. पाटलांनी सुरेशला सांगावा धाडला होता. सुरेशला यातले काही माहीत नव्हते. इथे सगळी तयारी झाली होती. लग्नाची शुभ वेळ उद्या ठरली होती. शेवटी सुरेश पाटलांजवळ येऊन उभा राहिला. त्याच्या खांद्यावर बॅग होती आणि चेहरा आनंदाने प्रफुल्लित होता. त्याने येताच विचारले, डॅड, काही विशेष आहे का इतके? सगळं पाहून इतकी सजावट. पाटील व सकू दोघे मनसोक्त हसले. पाटील म्हणाले, अरे वेड्या, तुझे लग्न आहे. हे वाक्य ऐकताच सुरेशचा चेहरा उतरला. तो रागातच म्हणाला, मी केव्हा लग्नाला होकार दिला? मला तर लग्न करायचेच नाही. शहरात पुष्कळ कामं आहेत. त्याची आई म्हणाली, अरे लई गुणी मुली हाय बघ. मुला अशी 7 जन्मात भेटणार नाही बघ. सुरेशने रागाच्या सुरात म्हटले, डॅड, मला लग्न करायचे नाही आहे. म्हणत तो वाड्याकडे निघून गेला. पाटील रागाड म्हणाले, शहरात जाऊन लई द्वाड झाले बघ. तो कसा लग्न करणार नाही बघतोच मी. संध्याकाळ झाली होती. सुरेश अचानक पाटलांच्या खोलीत आला. त्यांची मान खाली होती. पाटलांनी विचारले, काय झाले? सुरेश म्हणाला, आधी मला माफ करा, सकाळी बोललो म्हणून. मी लग्नास तयार आहे. सुरेश म्हणाला, अचानक काय झाले त्याला? पण तो तयार आहे म्हणून ते खुश झाले. लग्न अगदी थाटामाटात पार पडले. 2-3 दिवस गेले असतील. बाळू पाटलांकडे आला. तो म्हणाला, मालक, रमाची आई खूप आजारी आहे. रमा म्हणजेच बाळूची बायको. तिकडे जाऊन येऊ का म्हणून विचारायला आलोय. पाटील म्हणाला, विचारतोस कशाला, जाऊन ये. सुरेश अचानक वडिलांकडे आला आणि त्यांना म्हणाला, डॅड, लक्ष्मी पण म्हणत होती तिला आईवडिलांची खूप आठवण येते म्हणून. त्याचे म्हणणं पूर्ण होण्याअगोदरच पाटील म्हणाले, मग तूच जाणं घेऊन तिला. सुरेश काही वेळ अडखळला व नंतर म्हणाला, नाही जमणार, मला काम खूप आहे, म्हणून आपण गेलात तर बरं होईल. पाटील काहीसे हसले व म्हणाले, ठीक आहे, उद्या आम्हीच जातो लक्ष्मीला घेऊन. सकाळ झाली. ते निघण्यासाठी निघाले. पाटलीन सुरेशला म्हणाली, काळजी घे हां तिची. सुरेश म्हणाला, हो, चांगलीच काळजी घेईन मी तिची. 2 दिवसांनी ते परत आले. सोबत लक्ष्मीचे आईवडीलही होते. त्यांना तर कधी आपण आपल्या मुलीला डोळे भरून पाहतो असे झाले होते. गाडी घराजवळ थांबली. त्यांना तिथे फार गर्दी जमलेली दिसली. काहीतरी झाले होते. ते गर्दीतून वाट काढत आत गेले. सुरेश उदासपणे बसला होता. त्याच्या डोक्यालाही मार लागला होता. तिथे पट्टी केलेली होती. असली स्मशान शांतता व उदास चेहरे बघून पाटील घाबरले. मनात एक शंकेची पाल चुकचुकली. काय झाले असेल? त्यांनी शेवटी ओरडून विचारले, अरे झाले काय? कोणी सांगेल का? थोडा वेळ शांतता पसरली. शेवटी सुरेशने शांतता भंग करत सांगायला सुरुवात केली,
डॅड, काय ऐकणार तुम्ही की लक्ष्मी आपल्या प्रेमीसोबत पळून गेली आणि घरातली सगळी संपत्ती तिने चोरली. तरी मी आधीच सांगितले होते की असलेल्या गरिबांशी नाते जोडू नका म्हणून. आता भोगा. सर्व काही ऐकून त्यांना धक्काच बसला. सर्वात जास्त लक्ष्मीच्या आईवडिलांना. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच ओघळू लागले. आपण काय ऐकत आहोत त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पाटील रागात आले. काय चालवलं आहेस काय हा तमासा? सुरेश रडक्या सुरात म्हणाला, मला माहीत होते की कोणी माझ्यावर विश्वास करणार नाही. हे बघा, आपल्या डोक्यावरील जखम दाखवत तो म्हणाला, ही आपल्या लाडक्या सुनेची करणी आहे. आपल्या प्रेमीसोबत मी बेशुद्ध पडेपर्यंत मला मारले व नंतर घरातील तिजोरी लुटून दोघे लंपास झाले. आई, तिचा फक्त आपल्या संपत्तीवर डोळा होता. आता तुकारामच्या डोळ्यातून अश्रूंच्या रांगा लागल्या होत्या. ते रडणे आवरत म्हणाले, पाटील, विश्वास करा, आमची मुलगी अशी नाही. आमच्या संस्कारात काही कमी येणार नाही. ताराबाईसुद्धा रडत्या स्वरात म्हणाल्या, होय पाटील, आम्ही आमच्या मुलीला लहानपणापासून चांगलेच ओळखतो. ती असे काही करणार नाही. सुरेश केव्हापासून त्यांचे बोलणे ऐकत बसला होता. तो उठला आणि रागातच म्हणाला, तुमच्या मुलीच्या कटात तुम्हीसुद्धा सहभागी असाल. बघा कशी तिचीच बाजू घेत आहेत. पाटलांना तर धक्काच बसला होता. ते निमूटपणे सर्व काही ऐकून घेत होते. पाटलीन तर अश्रू गाळत होती. सखाराम पाटलाला म्हणाला, पाटील, खरंच आमची मुलगी तशी नाही. आमचा विश्वास करा. पाटलांनी आता तोंड उघडले. ते म्हणाले, सखाराम, तुला दिसतंय काय झाले आहे ते. आम्ही किती विश्वास केला होता तुझ्या मुलीवर आणि त्याचे हे फळ असे तिने दिले आम्हास. पाटलांनासुद्धा आता रडू फुटले होते. तुकारामाला वेदना जाणवू लागलेल्या. तरी ते म्हणाले, पाटील, आपणसुद्धा हे काही बोलण्या अगोदर ते जमिनीवर कोसळले. ते छातीवर हात दाबत होते. त्यांना तिथे प्रचंड वेदना जाणवत होत्या. कोणाला काही कळणार तोच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा तिथेच मृत्यू झाला होता. तो सगळा प्रकार पाहून पाटील अगदी स्तब्ध झाले होते. ताराबाईसुद्धा खाली खचल्या. त्यांनी तुकारामांच्या छातीवर डोके टेकले आणि त्या हंबरडा फोडून रडत होत्या. त्यांचे डोके तुकारामांच्या छातीवर विसावले आणि त्यांचे डोळे हळूहळू बंद होत गेले. त्यांनीही त्यांचे प्राणपाखरू तिथेच उडाले होते. पाटील, पाटील, कानावर येणाऱ्या आवाजाने पाटलांना जाग आली. पाटलांनी हळूच डोळे उघडले. रघुनाथ त्यांना हलवत हाका देत उठवत होता. रघुनाथ म्हणाला, केव्हापासून हाका देत आहे पाटील, पण आपण उठण्याचे नाव घेत नाही. पाटलांनी पाण्याची बाटली घेतली. त्यांचे तोंड घामाने डबडबले होते. शरीरही भिजले होते. ते आधी पाणी घटाघटा प्यायले. थोडे तोंडावरही शिंपडले. रघुनाथ म्हणाले, आपण भैरवनाथकडे पोचलो आहोत. आता आपल्याला काही एक चिंता करण्याची गरज नाही. पाटलांची झोप चांगलीच उडाली. ते भानावर आले. त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि ते एक प्रशस्त असे गाव होते. हेच ते गाव जिथे आपल्याला पोचायचे होते. ते रघुनाथला म्हणाले, मी भूतकाळात शिरलो होतो, पण वर्तमान काळ त्याहीपेक्षा जास्त कठीण आहे. मित्रा, तुझी साथ नसती तर कधीच संपलं असतं सगळं. चल, भैरवनाथांकडे जाऊया. दोघेही पावले टाकीत त्या घराकडे निघाले. अंगणात अगदी सुंदर बाग फुलली होती. त्यात भर म्हणून त्या सुंदर फुलांचा वास दरवळत होता. त्यांनी दार वाजवले. दारातून एक तरुण मुलगा बाहेर आला. रघुनाथने विचारले, भैरवनाथ आहेत का? त्या मुलाने खाली मान घातली. थोडा वेळ शांततेत गेला. मग त्या मुलाने उत्तर दिले, नाही, बाबा म्हणजेच भैरवनाथ या जगात नाही. हे ऐकून पाटलांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. आता काय होणार? हे आलेले भयंकर संकट आता आपल्याला पुरते गिळणार. पाटील फारच घाबरले. त्यांना काय करावे सुचेना. पुढच्या भागासाठी तुम्हाला अशीच वाट पाहावी लागणार आहे. भाग 3 म्हणजेच अंतिम भाग लवकरच येत आहे. तोपर्यंत जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे कथा आवडत असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.